नमस्कार. आता महानगरपालिकेच्या तब्बल 9.5 ते 10 वर्षानंतर होत्या निवडणुकीसाठी 21 दिवस 20व्या दिवशी मतदान असणार आहे. एवढे दिवस राहिलेले आहेत आणि सर्व राजकीय घडामोडींना आता वेग आलेला आहे. गेली 3 ते 4 वर्ष सातत्याने विविध प्रश्नावर अरविंद इंगोले सर आणि रविकिरण इंगोले आणि त्यांचे सर्व सहकारी, त्यांची पक्ष संघटनाही कार्यरत आहे. जागा वाटपचा एक टप्पा झालेला आहे, पण आपल्या ताकदीच्या मानानं आपण करत असलेल्या सातत्याच्या आंदोलनाच्या आणि संख्याबळाच्या मानाने कमी जागा घेतल्याची एकंदरीत सर्वांचीच भावना आहे. काय नाही, जागा वाटपचा निर्णय अजून प्रलंबित आहे. मुळात जागा कशा पद्धतीनं वाटप झाला पाहिजे, कोणाचं प्राबल्य त्या मतदारसंघामध्ये किती आहे, या सर्व गोष्टींचा आढावा घेतला जातो. इतर पक्षाच्या माध्यमातून घेतलेला आढावा आम्हाला मान्य नसतो. आम्हाला आमचा आढावा मान्य आहे. आता कशा पद्धतीनं महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप पुन्हा एकदा चर्चा होईल हे काहीही माहिती नाही. याचं कारण सांगतो. मुळात ह्या प्रभागामध्ये, म्हणजे ज्या प्रभागामध्ये आपण आता जस्ट गांधी मैदानातून आपण इथं आलो, या प्रभागामध्ये मी गेली 20 वर्ष झालं प्रतिनिधित्व करतो. मग माझ्या प्रभागामध्ये सीट कोणाला उभा करायची हा अधिकार, नैसर्गिक अधिकार माझा. पण ह्या अधिकारावर काँग्रेस आडवं येतं. माझं म्हणणं असं आहे, काँग्रेस आडवं येत नाही. यामध्ये एक कलाकार लपलेला आहे, कलाकार. आणि तो कलाकार या गेली 5 वर्ष 7 वर्ष झालं काम करतात काँग्रेसमधून, निवडून येतात काँग्रेसमधून, पण व्यक्ती त्यांचे जवळचे जे लोक आहेत, त्यांचे जवळचे जे नगरसेवक आहेत, ते पाठवतात दुसरीकडे म्हणजे महायुतीमध्ये. भाजप असेल, अन्य पक्ष त्यांच्या मित्र पक्षांमध्ये ते पाठवतात. त्यांचं नाव मी उघड 100% करणार. आज नाव उद्या उघडकीस येणारच आहे. मुद्दा नंबर 2, राजेश लाटकर, मधुरिमा राजे हे नाट्यमय प्रकार का घडला, कसा घडला, कुणाकडून घडवला गेला, यामध्ये काय नेमकं अर्थकारण आहे, समाजकारण आहे, राजकारण आहे, या सगळ्या गोष्टींचा मी उलगडा करणार. पण तो कधी, जर महाविकास आघाडीनं आमच्या शिवसेनेवर अन्याय केला तर. नाही केला ठीक आहे, आम्ही त्यांना बाय देऊ. पण आमच्यावर पुन्हा अन्याय, पुन्हा राजेश लाटकरसारखं शिवसेनेला करण्याचा प्रयत्न केला. फाशी घ्यायला शिवसेना तयार नाही आहे सध्या. आत्तापर्यंत भाजपने हेच केलं आणि काँग्रेसही हेच करत आलं. प्रत्येक वेळी आमचा वापर करून घ्यायचा आणि अंगलट आलं तर शिवसेनेला फाशी द्यायची. तो प्रकार आता मला मान्य नाही. माझं वरिष्ठांना विनंती आहे, माझ्या प्रभागामध्ये जर माझ्यावर कोण दडपण टाकत असेल तर हे अशक्य आहे. ह्या दडपणाला मी कधी भीक घातली नव्हती. राहिला विषय इंगोले परिवारातला, साहेब, इंगोले परिवारामध्ये काय ना काहीतर कोणतरी वरिष्ठ नेते म्हणजे ठिणग्या टाकतात आणि एकमेकाचं वितुष्ट निर्माण करतात. कुठंतरी मी चांगल्या पद्धतीनं सर्व भाऊ एकत्रित व्हावं म्हणतो, तोपर्यंत पुन्हा कोणता राजकीय व्यक्ती येतो, इंगोले घरामध्ये पुन्हा दुपळी टाकतो. माझं विनंती काय आहे आपल्या माध्यमातून, जर समजा माझ्या सीटला न्याय मिळाला नाही आणि जी मी सीट राहुल इंगोले प्रमोट करतोय, तो जर दुसऱ्या पक्षात गेला त्याला जबाबदार कोण? तो काय माझा सक्का भाऊ आहे का? नाही. सक्का भावाचा मी शर्टाला धरून ओढून बसवला असता. एक भाऊ पळून गेला, दुसरा भाऊ पळाला, तिसरा भाऊ कशाबद्दल का? आणि मी त्यांच्या आडवं का येऊ? त्यांना जर सीटला धोका होत असेल तर कोणी कसलाही निर्णय घेऊ शकतं. ह्या आमच्या भावना महाविकास आघाडीनं जाणाव्यात. इंगोले परिवारावर अन्याय होऊ नये याची दक्षता घ्यावी, अन्यथा ही महाविकास आघाडीची युती तुटली.